एक आदर्श समाजापुढे घालून दिलाय। गावातील कुणाचाही मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीचा सगळा खर्च हे मंडळ करतं। 5000 लोकसंख्येच्या या गावात 2 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला तर अंत्यविधी करण्यासाठी 5000च्या वर खर्च येतो। अगोदरच दवाखाने आणि औषधांवर झालेल्या खर्चामुळे अशा कुटुंबासमोर आणखी मोठं संकट कोसळतं। या सर्व परिस्थितीचा विचार करून नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्यविधीचा खर्च उचललाय। या उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळालाय। नवयुवक गणेश मंडळातर्फे सन 2014 साली मोफत अंत्यविधी योजना आम्ही सुरू केलेली आहे। वास्तविक ही योजना करण्याच्या पाठीमागचा हेतू हा होता की आमच्या जवळच्या एका गल्लीतल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असता त्याला जवळचं कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्याचा पुढचा अंत्यविधीचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यावेळी आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी वर्गणी गोळा केली आणि तो अंत्यविधीचा खर्च पार पाडण्यात आला आणि त्यातूनच आमच्या कार्यकर्त्यांना अशी स्फूर्ती निर्माण झाली की आपण असं काहीतरी उपक्रम समाजासाठी केला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यावेळी असं ठरवलं की इथून पुढे संपूर्ण गावातल्या व्यक्तींचा मयत व्यक्तींचा मग ती कोणत्याही जाती धर्मातली असू द्या त्याचा संपूर्ण खर्च मंडळातर्फे करायचा। नवयुवक गणेश मंडळानं आतापर्यंत 50 मयत व्यक्तींचा अंत्यविधीचा खर्च म्हणजे केलेला आहे आणि ह्याच्या मागला उद्देश असा की आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे म्हणून नुसतं बोलून नाही करता कृतीतून काहीतरी दाखवावं म्हणून मग आमच्या ज्येष्ठ सभासदांनी आमच्या पुढे जो आदर्श घालून दिलाय त्याप्रमाणे आम्ही त्यांची वाटचाल पुढे करत आहोत। या लहान गावातील मंडळानं आतापर्यंत रक्तदान शिबिर, सभासद विमा, गुणवंतांचा सत्कार, व्याख्यानं असे उपक्रम राबवले। अंत्यविधीच्या खर्चाच्या उपक्रमाबरोबरच श्रद्धांजली कॉर्नरही करण्यात आलाय। गावातील मुख्य चौकात निधन झालेल्यांचे डिजिटल बॅनर लावून त्यावर रक्षा विसर्जन आणि इतर विधींची माहिती दिली जाते। गावातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहिली जाते। त्यामुळे कुणाचा मृत्यू झालाय याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते। गाव बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे गावातील काही एका टोकाची व्यक्ती जर मृत झाली तर त्या गावातल्या सर्व लोकांना समजत नव्हतं। एखाद्या गोरगरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाली तर ती सगळ्यांना समजत नसल्यामुळं मंडळानं गावातल्या मुख्य चौकात श्रद्धांजली कॉर्नर म्हणून एक सुरू केला। त्या श्रद्धांजली कॉर्नरचा हेतू असा आहे की गावातील कोणतीही व्यक्ती मृत झाली तर त्याचे डिजिटल करून इथं श्रद्धांजली पर डिजिटल आम्ही लावतो। त्यामुळं सर्व गावातील आपल्या एखाद्या व्यक्ती मृत झाल्या किंवा रक्षा विसर्जनचा कार्यक्रम कधी आहे हे ह्या श्रद्धांजली कॉर्नरवरच्या डिजिटलमुळे समजू लागले। अंत्यविधीच्या उपक्रमामध्ये जात धर्म काहीही मानलं जात नाही। गावातील सर्वांनाच मदत करण्याची भावना या मंडळानं जोपासली आहे। काही गरीब कुटुंबांना या उपक्रमाचा आधार मिळालाय। संकटात असताना हे मंडळ त्यांच्या मदतीसाठी धावून आलंय। माझ्या आईचा मृत्यू दिनांक 4/9/2014 रोजी झाला। त्यावेळेला नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्ते यांनी या इथे पुढे येऊन संपूर्ण जे काही लागणारा अंत्यविधीसाठी जे खर्च आहे तो संपूर्ण त्यांनी ते भागवला। त्यावेळेला आमची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नवयुवक मंडळाचा मी आभारी आहे। या मंडळानं स्थापनेपासून आतापर्यंत गुलाल विरहित मिरवणूक काढली आहे। गणेशोत्सवावर टीका करणाऱ्या टीकाकारांना या मंडळानं लोकांच्या दुःखात मदत करून चोख उत्तर दिलंय। नवयुवक गणेश मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घेतल्यास गणेशोत्सवाचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल होईल। संभाजी थोरात, साम टीव्ही, कराड।